आनंदाश्रम तुमच्या बापाची मालमत्ता आहे काय? तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आमदार खासदार चोरले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना, दिवंगत आनंद दिघे यांना चोरलं. तुम्ही प्रत्येक गोष्ट चोरत राहाल आणि आम्ही पाहत बसू हे आता विसरून जा, असा इशारा ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला लगावलाय. मेळाव्यापूर्वी एक रॅली काढण्यात आली होती. ही रॅली टेंभीनगा भागात आली असता आनंद आश्रमासमोर उभे असलेले शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी झाली. संजय राऊत यांनी टेंभीनगा येथे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ठाकरे गटाचे सर्व नेते निघून दिघे यांच्या शक्तीस्थळ आणि स्मारकावर गेले. परंतु राड्यामुळे ठाणे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान मेळाव्यात भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर टीका केली. आनंद आश्रम तुमच्या बापाची मालमत्ता आहे का? तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आमदार खासदार चोरले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना, दिवंगत आनंद दिघे यांनाही चोरलं. तुम्ही प्रत्येक गोष्ट चोरत राहाल आणि आम्ही पाहत बसू हे विसरून जा, असंही त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे हे योद्धा आहेत असंही जाधव यांनी सांगितलं. तसंच ठाण्यातून गद्दारी झाल्यानंतर ठाण्यात पहिली सभा झाली. त्यावेळी आपल्याला ठाण्यात येऊ नका असे ते सांगत होते. आम्ही येऊन दाखवलं असल्याचंही जाधव यांनी सांगितलं. यावेळी खासदार अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत यांनीही शिंदे गटावर टीका केली. तर अंबादास दानवे यांनी शिवसेनेचे नेते संपूर्ण राज्यभरात कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन करणार असल्याचंही सांगितलं. ठाणे महानगरपालिकेनं तयार केलेल्या प्रारूप विकास योजनेचा आराखडा बांधकाम व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी करत नागरिकांचं आयुष्य भकास करू नका, आम्ही या आराखड्यास टोकाचा विरोध करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय. काल सकाळी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कळव्यातील नागरिक प्रारूप विकास आराखड्याविरोधात एकत्र जमले होते. या विकास आराखड्यातील रस्त्यामुळे 300 ते 400 इमारती उद्ध्वस्त होणार आहेत. मागील अधिवेशनात आपण हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी करू असंही सांगितलं होतं. सोमवारपासून होणाऱ्या अधिवेशनात या प्रश्नांवर मुख्यमंत्री उत्तर देतील असंही आव्हाड यांनी सांगितलं. ज्यानं हा विकास आराखडा तयार केलाय तो व्यक्ती आंधळा असावा, कारण मैदानातून गृहसंकुलाच्या इमारतींवरून विकास आराखड्यातील मार्गिका जात आहे. नागरिकांनी आयुष्याची पुंजी घरासाठी लावली आहे. हे लोक आता राहणार कुठे याचं उत्तर सरकारनं द्यावा असंही आव्हाड यांनी सांगितलं. हा विकास आराखडा नेमका कोणासाठी बनवल्याचं कळत नाही. लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही. या आराखड्यास आम्ही टोकाचा विरोध करणार आहोत असा इशाराही आव्हाड यांनी दिलाय. हा विकास आराखडा विकासकांसाठी तयार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मैदानात डीपी रोड कोऑपरेटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कोऑपरेटिव्ह सोसायटी वरनं डीपी रोड. लोकांनी आयुष्यभराची पुंजी घरात लावली आहे. ती काही रस्त्यावर फिरण्यासाठी त्यांनी राहायचं कुठे उत्सव याचं उत्तर द्या. हा डीपी प्लॅन हा कोणासाठी बनवला हेच कळत नाही. पण लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही. या डीपी प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करू. सर, एक वेगळा प्रश्न आहे. रक्षा खडसेंच्या मुलीचा विनयभंग झालेला आहे. काय सांगाल या संदर्भात? सरकार कुठेतरी कमी पडतंय का? अशा प्रकारचे सरकारच कमी पडतं. रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री आहेत. केंद्रीय मंत्र्याच्या पोरीवरती जर असा हे होणार असेल तर बाकीच्या पोरींबद्दल काय बोलणार तुम्ही? साहेब, हा धनंजय मुंडे उपोषणाला बसणार आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी काय सांगाल या प्रश्नाला? त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मला काय बोलायचं नाही आहे. फक्त डोमेस्टिक व्हायलन्स या विषयावरती मात्र गंभीर आहे. साहेब, हा डीपी प्लॅन फक्त बिल्डर लोकांसाठी केलाय का? कसं उपस्थित करणार आहे? माझा ऑलरेडी मागच्या अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित केलेला होता. जोपर्यंत सामान्य नागरिकापर्यंत हा मुद्दा एक मिनिट मला मुख्यमंत्र्यांनी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस आश्वासन दिलं आहे की याची संपूर्ण चौकशी करून आपल्याला पुढच्या अधिवेशनात. साहेब, हा डीपी प्लॅन फक्त बिल्डरसाठी केलाय का असं वाटतं का? महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर एका कंपनीतील कामगारांनी आंदोलन सुरू केलं। ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीतील कामगार त्यांच्या विविध समस्यांबाबत आंदोलन करत आहेत। त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मोर्चाने ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली। हातात पोस्टर घेऊन कामगार घोषणाबाजी करत होते। या आंदोलनाची माहिती शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांना मिळताच त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत संवाद साधला। मात्र आंदोलक कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील 3 हात नाक्या शेजारी सुपरमॅक्स नावाची कंपनी आहे। या कंपनीतील कामगारांना त्यांचा पगार दिला नाही। गेल्या 3 वर्षांपासून कंपनी बंद पडली आहे। यामुळे पगार मिळावा यासाठी या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। याआधीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं, मात्र त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर स्थानिक नेत्यांसह एकनाथ शिंदे यांनी तुमची देणी दिली जातील असं आश्वासन दिलं होतं। मात्र अद्यापपर्यंत कामगारांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही। त्यामुळे आंदोलकांनी मल्होत्रा फॅमिली तुपाशी, कामगार उपाशी अशा आशयाचे पोस्टर घेऊन शिंदेंच्या घराबाहेर ठिय्या मांडला। सुपरमॅक्स कंपनीने या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना कोणतेही कारण न सांगता थेट कामावरून काढून टाकलं, असा आरोप कामगारांकडून करण्यात येतोय। तसंच जुलै 2022 पासून कंपनीनं कामगारांना त्यांचे पगार दिले नाहीत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून लेखी उत्तर मिळावं अशी मागणी आंदोलनकर्त्या कामगारांची आहे। घटनास्थळी शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी जात त्यांनी आंदोलकांशी चर्चा करत संवाद साधला। यावेळी त्यांनी हा विषय न्यायालयात असल्याचं सांगत त्या आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते। सकुटुंब याच्यासाठी आता आम्ही सगळं करून म्हणजे साहेबांची भेट घेतल्यानंतर लिगली जे आम्हाला प्रोसेस करायला सांगितली होती ती सगळी प्रोसेस 2 महिने आम्ही करतोय। त्याच्यामध्ये काय NCLT मध्ये जी कंपनी गेली त्याच्या RP बरोबर मीटिंग लावण्यासाठी आमचे जे प्रयत्न आमचे सुरू आहेत त्यातून काहीच मार्ग निघत नाही। आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही सगळ्या घरातल्या लोकांना बोलवून जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही आज हलणार नाही। शिंदे साहेबांनी आम्हाला काहीतरी लेखी द्यावं किंवा नुसती आश्वासन, लोक आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्याबरोबर बोलताना आमच्या 5 महिला पण आज असणार आहेत। कारण कामगारांचं असं म्हणणं आहे हे जे पुढे जाणारी लोक आहेत ते काय आतमध्ये आश्वास देऊन परत येतात। तर आम्हाला आता आम्ही पण कंटाळलो, आम्ही आता डेडलाईन द्यायचं ठरवलेलं आहे। 31 मार्च 2025 पर्यंत आमच्या सुपरमॅक्स कामगारांचा कुठल्याही परिस्थितीत निकाल लावावा हेच आमचं मागणं आहे। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आता आज आश्वास जे काही गोष्टी होतील त्या आज साहेबांनी भेटल्याशिवाय आम्ही इथनं निघणार नाही। प्रलंबित असे आहेत की कंपनी या मल्होत्रा फॅमिली या लगी आणि युनियननी धरून षडयंत्र करून कंपनीला एका वेंडरला पकडून NCLT मध्ये कंपनी घालवली, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेल्यावर कुठलाही डिसिजन घेता येत नाही। पण आपले साहेब शिंदे साहेबांनी याच्यातनं आउट ऑफ कोर्ट मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत। तर त्याच्यासाठी आम्ही 2 महिने एक प्रयत्न करत होतो, NCLTच्या RP बरोबर मीटिंग लावा। त्याचे पत्रव्यवहार 9 जानेवारी 2024 पासून आम्ही करतोय। आज तगात आम्ही तुमचं काम प्रलंबित आहे, तुमचं काम सुरू आहे असे जर आश्वासनं मिळत असेल, कामगार हैराण झालेत, आमचे 60 कामगार मृत्युमुखी पडलेत, तर आम्ही हेच करत बसायचं का? आश्वासन घेऊन लोकांना मेसेज टाकत राहायचे का? तर ते आता आम्ही विकोपाला गेलेलं आहे। आता आमचा एकच पर्याय, जोपर्यंत निर्णय आज मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही। चला। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। मुलुंडजवळ ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 2 डंपरच्या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती। 1 तासाभरापासून वाहनांच्या या ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या होत्या।
ठाणे ते मुलुंड आणि ऐरोली मार्गे मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहनं या वाहतूक कोंडीत अडकली होती. वाहतूक विभागाकडून दोन्ही डंपर बाजूला करण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. मात्र यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. याशिवाय सिग्नल यंत्रणा आणि काही वाहनं बंद पडल्यानं कोंडीत अधिकच वाढ झाली. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठाणे आणि मुंबई वाहतूक विभागाचे कर्मचारी प्रयत्नशील होते. मात्र मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या संख्येमुळे कोंडी सोडवण्यात अडचणी येत होत्या. कामावर आणि अन्य ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसला. वाहन चालकांनी वैकल्पिक मार्गांचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं होतं. महापालिकेच्या सेवेतून 27 अधिकारी कर्मचारी शुक्रवारी सेवानिवृत्त झालेत. यात शिक्षण विभागातील शिक्षकांसह सफाई कामगारांची संख्या अधिक असल्यामुळे शिक्षकांची संख्या आणखीनच कमी झाली आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेतून मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवृत्त होत असून त्यांच्या जागी नवीन भरती होत नसल्यामुळे महापालिकेतील सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार वाढेल. ठाणे महापालिकेचे फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 2 कार्यालयीन अधीक्षक, 1 जलनिर्देशक, 1 मुख्याध्यापक आणि 7 शिक्षकांबरोबरच 6 सफाई कामगार, 2 वाहन चालक, 1 माळी, 1 बिगारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 2 परिचारिका यांच्यासह इतर कर्मचारी मिळून 27 जणांचा समावेश आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेत 2015 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत 1700हून अधिक कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झालेत. नवीन वर्ष सुरू होताच पहिल्यांदाच महिन्यात 25 कर्मचारी अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात आणखी 27 जणांची भर पडली आहे. याचाच अर्थ 2 महिन्यात 52 अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानं महापालिकेतील मनुष्यबळ कमी झाले. यामध्ये स्थावर मालमत्ता विभागातील कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर, किशोर कदम, महापौर कार्यालयातील प्रवीण प्रधान आदींचाही समावेश आहे. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयात उपायुक्त मनीष जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांचं कुटुंबही उपस्थित होते. गेल्या काही महिन्यात ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील मोठ्या प्रमाणात कारभारी निवृत्त झालेत. महिन्याला निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा देखील मोठा आहे. दुसरीकडे ठाणे महापालिकेत नवीन भरती देखील रखडली असल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्यानं पालिका प्रशासन नवीन भरती प्रक्रिया कधी राबवणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.